हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर कशा आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहे. आणि सर्वात पहिले तुम्हाला गुड मॉर्निंग. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात हे मी करत आहे 12 वाजतापासून बहुतेक. तर आजचा ब्लॉग करण्याचा काही उद्देश माझा असा नवीन नाही आहे. पण हां, मी बरेच दिवस झाले ब्लॉग शूट करत नाही आहे, कारण की माझ्याकडे काही कॉन्टेंट नाही आहे. त्याच्यात म्हणजे सुचत नाही आहे मला कसं काय करावं शूट वगैरे, त्याच्यामुळं. आणि काही थोडा आळशीपणा पण, त्याच्यामुळं मग मी काही शूट करत नव्हती. तर आज असं आहे की मी कुठेतरी बाहेर जाणार आहे. मला 1 वाजतापर्यंत टाईम आहे. 1 वाजतापर्यंत मला माझ्या घराचे कामंसुद्धा करायचं आहे. 1 वाजतापर्यंत रेडी होऊन मला बाहेर निघायचं पण आहे. तर तुम्ही असेच राहा माझ्या कंटिन्यू ब्लॉगमध्ये. सर्वात पहिले मी कामं करून घेते माझे आणि मग मी फ्रेश होते. फ्रेशनअप झाल्यावर मी कुठे जाणार आहे ते तुम्हाला दिसेलच. तर त्यासाठी तुम्हाला ब्लॉग हा कंटिन्यू पाहावा लागेल. सो तुम्ही असेच राहा ब्लॉगमध्ये, मला पाहात. मी करते माझे कामं. इतका मोठा जो भांडोळा पडला आहे तो मी सर्वात पहिले घासून घेते. सो गाईज, ऑलमोस्ट माझे भांडे घासणं झालेले आहेत. दाखवते तुम्हाला, बघू शकता. टोटली छान असे भांडे घासलेले आहे मी. आणि आता मी करणार आहे सर्वात पहिले झाडू पोछा. तर तुम्ही असेच राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. माझा झाडू पोछा पण पाहू शकता. हे पहा, हे पहिलेच वरतं पळते. झाडू आणि पोछा मला माझ्या हातचंच आवडते. कोणाच्या हातचं मला पोछा आवडत नाही, कारण की मी असं नीट अँड क्लीन झाडू पोछा करते. दुसरं कोणी नाही करू शकत. माझी मम्मी सुद्धा इतका चांगला झाडू पोछा नाही मारू शकत जितका मी. मम्मी माझी बस असं असं करू बस. बाहेर फेक देते. काकू काकू, तुमच्या अंगात कचरा होणार. घरचं काही शूट करणं झालं नाही, तर मी आली ती नाश्ता घ्यायला. इथून नाश्ता घेतलेला आहे आणि आता आम्ही जाणार आहे मस्तपैकी फिरायसाठी. चांगलं पेट्रोल टाकून दे जा, नाही तर तुमच्यावर ऑब्जेक्शन करेन मी. पेट्रोल नाही टाकलं म्हणून चांगलं. आता पैसे देणं गरजेचं आहे ना. सो गाईज, मी मस्टर्ड याला घेतलेला आहे छान असा ओरिओ शेक, जो मला खूप जास्त फेवरेट आहे. आता मी निघालेली आहे माझ्या लोकेशनवर जायला. बघू शकता वातावरण असं पूर्ण पाण्याचं झालेलं आहे. कधी पण पाऊस येऊ शकते. आभाळच आभाळ झालेला आहे. तर बघूच आता कुठं जाते ते दाखवतेच तुम्हाला. चला तुम्ही पण सोबत माझ्या. सो गाईज, फायनली मी पोहोचली आहे पांढुर्णामध्ये. आणि पांढुर्णा, आणि मी फर्स्ट टाइम पांढुर्णामध्ये आलेली आहे. याची पहिले कधी आली नाही आहे पांढुर्णामध्ये. ठीकठाक आहे पांढुर्णा. मी पूर्ण काही फिरली नाही आहे, पण जेवढंही मी पाहते रस्त्यानं तर ठीकठाक छान आहे. सिटीसारखंच आहे. आणि आता मी इथून निघाली आहे जामसावली जायसाठी. अरे मैंने तो बता दिया मैं कहाँ जा रही हूँ. तर मी जाणार जामसावलीला. चला तुम्हाला दाखवते जामसावली. मेरा वे है और ये वे से हम लोग जा रहे हैं, मैं और मेरा पसंदीदा पुरुष. सो गाईज, फायनली मी पोचलेली आहे इथे जामसावली इथे. आणि काही गर्दी पाहू शकता तुम्ही, भयंकर गर्दी आहे. येताना असं वाटलं की रस्त्यानं कोणीच नाही आहे, पण भाई इधर तो बहुत लोग है. गर्दी, इतकी गर्दी, भयानक गर्दी आहे. आतमधलं दाखवतेच तुम्हाला. अब हम लोग जाएंगे अंदर. भगवान की कृपा से यहाँ पे कुछ
खाना मिल जाए फोकट का तो बहुत बट मैगी मिलती है जो मुझे नहीं खानी है तो स्वयंपाक ही बनवते रे भाई रात्रीचं बनवतो दुकानं बघू शकते इतके चांगले आहे इथे मस्त आहे मैगी बहुत गर्दी है गाइस बहुत गर्दी है आज तक हम लोग कभी नहीं आए आज फर्स्ट टाइम आए हैं और यहाँ की गर्दी देख सकते हैं आप तो गाईज फायनली आता आम्ही जातात दर्शन करायसाठी आणि आम्ही काहीच पूजेचं सामान नाही घेतलं आहे सोबत फर्स्ट टाइम जातात आम्ही असंच जाऊ त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा पूजेचं सामान घेऊ आणि बघू शकता इकडे लोक स्टे पण करतात चांगली सोय आहे यार म्हणजे कसं कोणी दुरून जर आलं तर बेस्ट आहे की त्यांच्यासाठी इथे झोपायला सोय वगैरे आहे तर आता आम्ही जात आहोत बघू शकता वातावरण खूप चांगलं आहे इथे जाते कहाँ से है वे तो यहाँ से हम लोग अब जा रहे हैं आणि बघू शकता इकडे लोक कसे आहे तो गाईज फायनली आम्ही आलेलो आहे इथे आणि गर्दी बघू शकता सो गाईज आम्हाला भेटला आहे भंडारा आणि आता आम्ही तो खाणार आहे बघू शकता यहाँ पे रख देती हूँ भाजी काढून सो फायनली गाईज आमचं जेवण झालेलं आहे बघू शकता एवढं सगळे जेवण करून राहिले मस्त पैकी बघू शकता भंडारा भाई ये भंडारा खाने की मज़ा ही कुछ और होता है आता आम्ही चाललेलो आहे सो गाईज फायनली आता आम्ही निघालो आहे आमच्या घरी जायला आमचे छान दर्शनसुद्धा झालेले आहे सोबत आमचं छान अन्नप्राशनसुद्धा झालेलं आहे जेवण आमचं सो बाय बाय सो आता मी जामसावलीला बाय बाय केला जेवण करून द्या आणि आता डायरेक्ट निघणार आहे आम्ही घरी एक तर आमची जे गाडीची डिक्की आहे ते ओपन नाही होत राहिली आहे माहीत नाही का बरं काय झालं तर देखेंगे रास्ते में और एक बार ट्राई करके अगर खुल गई तो खुल गई ऐसा फर्स्ट टाइम हुआ है कि मेरी कार की डिक्की खुल नहीं रही है गाइस पता नहीं ऐसा क्यों ही हो जाता है मेरे साथ अब हम निकल गए हैं जामसावली पर्वत इकडे पर्वत है वाटतं जामसावली बाकी बहुत अच्छा लगा मुझे गाइस यहाँ पे आके और अब मैं जा रही हूँ सो आप लोग ऐसे बने रहिए अब घर पे जाओ सो गाईज माझ्या गाडीचं एक काम निघालं आहे ते म्हणजे गाडीची डिक्की जे आहे ते लॉक झाली आहे आणि ते काही ओपन होत नाही आहे तर बघू आता त्याचं लॉक कसं ओपन होते तर कशी उघडली सगळंच काढायचं आहे सो गाईज मी फायनली घरी आली आहे आणि फुल अंधार झालेला आहे तुम्हाला बाहेर दाखवते मी हे पा आता हिंडायला गेली होती तिकडे पाहू शकता पूर्ण अंधार आहे बाहेर आणि मला इतकं थकल्यासारखं वाटत आहे की काय सांगू तर आणि मला असं कसतरी पण होतं यार माहिती नाही का असं वाटत आहे तर बट असो मैं आज थोड़ा वेळ आराम करना है भाई क्योंकि मैं अगर ट्रैवल करके आई हूँ तो मुझे बहुत ही ज़्यादा थकावट सी महसूस हो जाती है आणि आता मी सर्वात पहिले रूम फ्रेशनर मारून घेते जेणेकरून मला खूप जास्त फ्रेश फील होईल सो आता थोडी एडिटिंग वगैरे करून टाकते आणि त्याच्यानंतर तर मग रात्री मला स्वयंपाक करावाच लागणार आहे तर बघू आपण संध्याकाळी स्वयंपाकमध्ये काय करायचं वगैरे
तर तुम्ही असेच राहा कंटिन्यू व्लॉगमध्ये. आणि मनूला भूक लागली होती म्हणून मघांपासूनची फिरायला गेली होती. कितीकच वेळा वाट पाहिली असं बिचारीनं माझी ना, कितीकच वेळा नाही. मी जशी आली म्हणजे मी अर्ध्यात म्हणजे त्या माझ्या दरवाजाच्या तिकडेच होती, तर बिचारी माझ्या पिकपिकच्या आवाजने येऊ नाही गेली होती. म्हणजे भाई इसका प्यार देखो, बहुत ज्यादा प्यार आहे. सो गाईज, आता थोडं स्वयंपाक बनवायचं माझ्या खूप जीवावर आलाय. तरी बनवणारच मी, पण आता सध्या पुरतं मी आणला टेस्टी टेस्टी नूडल्स विथ मंचुरियन. सोबत आणले माझे ऑल टाईम फेवरेट मोमोज. सो तुम्ही पण या खायला. आणि इकडे मनू आहे, तर मनूसाठी पण पोळी बोलवली आहे मी. सर्वात पहिले मी पेटपूजा करून घेते. भाई गजब गजब से गजब. सो मी खाऊन घेते, तुम्ही पण या माझ्यासोबत खायला.